Students, today we are going to study about page number 143. But before going to start our today's lecture, in the last period we have completed page number 141, icebreakers, the two diagrams, map reading or mind of map reading किंवा mind mapping meaning. Then also we have completed page number 142, and today we are going to discuss about the page number 143 that you are looking on the screen. We are coming on the point that here huge amount of research on skill a huge amount of research on skill acquisition has found that the skills developed by training and practice are very rarely generalized to other areas and are in fact very closely related to the specific training. तर ह्यू अमाऊंट ऑफ रिसर्च, प्रचंड प्रमाणात संशोधन झालेलं आहे कशावरती? स्किल ॲक्विजिशन, म्हणजे आपल्याला जे स्किल नॉलेज जे आहे, स्किल कौशल्य करण्यासाठी कशाच्या माध्यमातून? बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस आर व्हेरी रिअरली जनरलाइज्ड. आता हे मी का वाचतोय तर हे सगळं वाचून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचं मॅपिंग करायची, जी पाठीमागं तुम्हाला दिले मी समजून देतो नंतर. तर व्हेरी रिअरली जनरलाइज टू अदर एरियाज अँड आर इन फॅक्ट व्हेरी क्लोजली रिलेटेड टू द स्पेसिफिक ट्रेनिंग. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ट्रेनिंगच्या रिलेटेड आहेत सगळ्या गोष्टी, असं बघतो आहोत आपण. आता इट इज सर्टनली हेल्पफुल, खात्रीने एक अनहेल्पफुल म्हणजे उपयोगाचं नाही. काय? प्रोबॅबली रॉंग. देअरफॉर टू टॉक अबाउट इट क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. क्रिटिकल थिंकिंग इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मोस्ट डिसिप्लिन्स. कुठल्याही शिस्तीच्या बाबतीत एक क्रिटिकल थिंकिंग म्हणजे या अवघड गोष्ट जी आहे त्याची थिंकिंग करणं. अँड इफ यू आस्क डिसिप्लिनरी एक्सपर्ट्स टू डिस्क्राईब व्हॉट दे मीन बाय क्रिटिकल थिंकिंग. आता आपल्याला क्रिटिकल थिंकिंगबद्दल आपण इथं बघतो आहोत की ज्या अवघड गोष्टीचा विचार करणं. यू मे वेल फाइंड अ कन्सिडरेबल सिमिलॅरिटीज इन द रिस्पॉन्सेस ऑफ मॅथमॅटिशियन अँड हिस्टॉरियन्स. तर आपल्याला काही गणिताच्या बाबतीत किंवा ऐतिहासिक काय प्रॉब्लेम्स दिसतात किंवा सिमिलॅरिटीज, साम्य दिसतं. द टेम्पटेशन इज देन थिंक दॅट दे आर डिस्क्रायबिंग द सेम थिंग बट दे आर नॉट. असं वाटतं की वरच्यावर की ते दोघांची थिंकिंग सेम आहे पण दे आर नॉट. द सेम इज ट्रू फॉर क्रिएटिव्हिटी. आता क्रिएटिव्हिटी जी आहे म्हणजेच कार्यक्षमता जी आहे त्याच्या बाबतीत सुद्धा असं सत्य आहे. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग. एक ही जी क्रिएटिव्हिटी आहे ती एक सिंगल गोष्ट नाही तर बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट इफिशियंट प्रोसेस. तर कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेस. तर थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट. जी गणितातली कार्यक्षमता आहे ते कलेतली नाही, व्हिज्युअल आर्ट्स. इफ अ स्टुडंट डिसाइड्स टू बी अ क्रिएटिव्ह इन मॅथमॅटिक्स, एखादा विद्यार्थी गणितात प्रभावशाली वाटला बाय डिसाइडिंग दॅट की 2+2 इज इक्वल 3, दॅट इज नॉट बिईंग अ क्रिएटिव्ह. 2 आणि 2 4 व्हायला पाहिजे तर 3 म्हणलं म्हणजे हे क्रिएटिव्ह आहे का? नाही. इट इज जस्ट अ सिली सिन्स द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. तर ह्या अशा विद्यार्थ्याला गणित येणारच नाही असं नाही, त्याला समजून सांगायचं गरज. त्यात क्रिएटिव्हिटी काय राहायचं तयार. क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स अ बिईंग ॲट द एज ऑफ फील्ड. तर प्रत्येक क्षेत्राच्या एज कडेला ते किंवा त्याला ते जॉईंट असलं पाहिजे क्रिएटिव्हिटी.
बट स्टील बिईंग विदिन इट. पण त्याचा समावेश असावा, प्रत्येक गोष्टीत आपला समावेश असला पाहिजे. सिमिलर आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st century स्किल्स. आता हे जे आपण बघतो आहोत तर त्याचं 21st सेंचुरीचे जे आता आपल्याला त्याच्यावर डायग्रॅम करायचे, ह्या पॅसेजवर आता मॅप किंवा माइंड मॅपिंग करायचं आहे पुढं. सिमिलर आर्ग्युमेंट कॅन बी मेड फॉर अदर 21st century स्किल्स. 21व्या शतकातलीच काय वादविवाद आहेत कशाविषयी? स्किल्सविषयी. सच ॲज प्रॉब्लेम सॉल्विंग. आता हे आपल्याला ट्री डायग्रॅम करायचे, त्यातले प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे मेन काय येईल? 21st century. वरती टायटलला काय येईल? 21st century. आणि मग त्यामध्ये तुम्हाला काय यायला पाहिजे मग? तर 21st centuryमध्ये तर प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन. आणि मग कम्युनिकेशनमध्ये अजून काय यायला पाहिजे? तर आपल्याला हे जे बाकीचं जे आहे ते खाली ब्रांचेस आल्या पाहिजेत. कुठलं? प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन अँड लर्निंग, हाऊ टू लर्न. म्हणजे कम्युनिकेशन अँड लर्निंग, हाऊ टू लर्न कशी काय. देर इज सम एव्हिडन्स मीन्स एक्झाम्पल दॅट स्टुडंट्स हू लर्न टू वर्क वेल विथ others in one setting may be more effective doing so in other setting. एखादा विद्यार्थी इतर क्षेत्रात सुद्धा त्याची क्रिएटिव्हिटी चांगली होऊ शकते. सम ट्रान्सफर इज डेफिनेटली पॉसिबल. तर काय ट्रान्सफर जे आहे ते नक्कीच शक्य आहे. आणि मग असं असेल तरी हावेवर द रिअली इम्पॉर्टंट मेसेज फ्रॉम द रिसर्च in this area is that if you want students to be creative in mathematics, जर एखाद्याला वाटतं गणितात एखादा विद्यार्थी क्रिएटिव्ह पाहिजे घडावा असं वाटत असेल तर you have to teach this in mathematics classroom. गणिताच्या क्लासरूममध्येच त्याला ते शिकवलं पाहिजे. इफ यू वॉन्ट स्टुडंट्स टू थिंक क्रिटिकली इन हिस्ट्री, एखादा विद्यार्थी इतिहासावर थिंकिंग करावं असं वाटत असेल तर यू हॅव टू टीच दिस इन हिस्ट्री. त्याला ऐतिहासिक पद्धतीनं शिकवलं पाहिजे. मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. एक सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन्स म्हणजे शिस्त, आणि लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, प्रभावशाली कम्युनिकेट करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट, तर त्याला चर्चा आणि डिस्कशनमधून समावेश झाला पाहिजे. दीज हॅव बीन and should remain at the forefront of all education. सर्व क्षेत्रात हे शिक्षणाच्या दिसलं पाहिजे. द एन्शियंट टॉक्ड अबाउट, एन्शियंट्स म्हणजे जुने लोक असे म्हणलेले आहेत, द इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग, समजून घेण्याचं जे महत्त्व आहे. व्हॉट इज ट्रू, की जे सत्य, अँड व्हॉट इज नॉट, काय सत्य नाही हे समजून घेतलं पाहिजे. व्हॉट इज ब्युटिफुल, काय सुंदर आहे, अँड व्हॉट इज नॉट वर्थ लिंगरिंग ओव्हर, काय सुंदर नाही हे समजून घेतलं पाहिजे. अँड व्हॉट इज गुड, काय चांगलं, इन टर्म्स ऑफ बिईंग वर्दी पर्सन, वर्कर अँड सिटिझन्स, चांगल्या व्यक्तीची चांगली गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. दीज एज्युकेशनल गोल्स शुड बी प्रेनियल, तर ह्या शैक्षणिक ध्येयाची गरज आहे, महत्त्व आहे. तर आता आपण जो पॅसेज वाचला त्याच्यामध्ये इथं मॅप माइंडिंग कसं केलं आहे बघा, किंवा माइंडिंग ऑफ मॅप कसं केलं आहे बघा. तर आता बघा आपण जो पॅसेज वाचला तो कशाविषयी आहे? 21st century स्किल्स, काय गरजेचं आहे 21व्या शतकात. तर त्यातले माइंड मॅपिंगमध्ये काय काय काढले वरती बघा. तर त्याच्यावर काढलेलं आहे 21st century, तुम्ही जे आता बघता आहात की त्याच्यामध्ये. तर प्रॉब्लेम सॉल्विंग एक ब्रँच, दुसरी कम्युनिकेशन, तिसरं हे पॅसेजमधून आपण जे आता काढलेले मेन काय आहे, मेन आयडिया, तर 21st century स्किल्स. आणि मग त्याचे रिलेटेड आयडियाज काय आहेत त्या ब्रांचेस दाखवले आहेत. प्रॉब्लेम सॉल्विंग फर्स्ट, कम्युनिकेशन सेकंड, थर्ड लर्निंग हाऊ टू लर्न, अँड फोर्थ ट्रान्सफर ऑफ स्किल्स. तर हे पॉईंट्स आपण त्यातनं बाजूला काढलेले आहेत, त्याला म्हणायचं माइंड मॅपिंग. आता दुसरा एक पॅसेज बघा की ज्याच्यावर पुन्हा एक पुढं माइंड मॅपिंग दिलेलं आहे. तर
The short answer is no, although they certainly can if they forget two important lessons. आता काय म्हणलं, द शॉर्ट आन्सर इज नो, थोडक्यात उत्तर नाही. जरी अल्दो दे सर्टनली कॅन, जरी त्यांच्याकडे खात्री नसेल तरी, इफ दे फॉरगेट टू इम्पॉर्टंट लेसन्स, दोन विषय ते विसरलेले आहेत, विषयातले लेसन्स. फर्स्ट, that if the maximum number of children are to be given the greatest possible chance of realizing their creative potential. त्यांचं आत्म जे क्रिएटिव्हिटी आहे, म्हणजे आत्म आहे त्याची जाणीव करून द्यायची त्यांना, रिअलाइज म्हणजे जाणीव करून द्यायची. स्कूल्स नीड टू प्रोव्हाइड रिच अँड ब्रॉड करिक्युलम. शाळेमध्ये त्यांना कशाची गरज आहे? टू प्रोव्हाइड रिच अँड ब्रॉड करिक्युलम, शालेय अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणाचा, अगदी चांगल्या प्रकारचा, दर्जेदार पुरवणं. दॅट इन्क्लूड्स द सो कॉल्ड क्रिएटिव्ह सब्जेक्ट, आणि त्यामध्ये समावेश केला पाहिजे जे क्रिएटिव्ह सब्जेक्ट आहेत त्यांचा, म्हणजेच कार्यक्षमता वाढवणारे किंवा मुलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काय प्रॉब्लेम आहे, सब्जेक्ट आहेत ते स्कूल करिक्युलम, शालेय अभ्यासामध्ये समावेश केला पाहिजे. दॅट आर द व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स. तर हे सदृश्य आणि परफॉर्मिंग सध्या नीडफुल गरजेचे कला आहे. तर आता आपण जो पॅसेज वाचतो आहे त्याचा पुढचा भाग बघूया आपण. अँड सेकंड, जे आता आपण ट्री डायग्राम जे इथं पुन्हा बघणार आहोत किंवा माइंड मॅपिंगमध्ये मेन आयडिया आणि रिलेटेड आयडिया ते बघू आता. सेकंड हे पूर्ण झाल्यावर. अँड सेकंड, इफ दे आर सिरियस अबाउट कल्टिवेटिंग रिअल क्रिएटिव्हिटी अक्रॉस द करिक्युलम, आणि जर मग म्हटलं इथं की दे आर सिरियस अबाउट द कल्टिवेटिंग रिअल क्रिएटिव्हिटी अक्रॉस द करिक्युलम, अभ्यासामध्ये एखादी घटना क्रिएटिव्ह सब्जेक्टची भर घालताना काय समस्या झाली, दे नीड टू रिमेंबर, त्यांनी लक्षात ठेवावं की दॅट क्रिएटिव्हिटी डिस्क्राईब द होल कलेक्शन ऑफ सिमिलर, क्रिएटिव्हिटी डिस्क्राईब द होल कलेक्शन ऑफ सिमिलर, त्याच प्रकारची वर्णन क्रिएटिव्हिटीमधून केलं पाहिजे. बट द डिफरंट प्रोसेस, पण वेगळ्या पद्धतीनं. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या भाषेत सांगायचं तर, दे नीड टू अंडरस्टँड द सेंट्रल प्लेस ऑफ द डिसिप्लिन्स इन द एज्युकेशन. तर शिस्तीची गरज आहे शिक्षणामध्ये, हे सगळ्यांनी त्यांनी समजून घेतलं पाहिजे. अँड टेक देम ॲज देअर स्टार्टिंग पॉईंट इन करिक्युलम डिझाईन, आणि मग अभ्यासक्रमामध्ये क्रिएटिव्हिटीचं जे महत्त्व आहे ते डिझाईन करताना ते लक्षात घेतलं पाहिजे. असं म्हणताना म्हणजे टॉपिकचं नाव जे आहे ना, डू रिअली किंवा स्कूल्स काय म्हणलंय, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. तर ह्या विषयाच्या हा ज्या वेगवेगळ्या डायग्रॅमॅटिक माध्यमातून तुम्हाला माइंड मॅपिंगच्या पद्धतीने इथं शिकवलेलं आहे. तर आता तुम्ही जे स्क्रीनवरती बघत आहात की माइंड मॅपिंग, हे जे पॅसेज आपण सेकंड वाचला त्याच्यावरचं. तर फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन किंवा एज्युकेशनल गोल्स म्हणलेलं आहे. आणि मग कोणत्या आहेत, तर ह्या पॅसेजमध्ये ज्या ज्या गोष्टी आल्या, तरी मास्टरिंग डिसिप्लिन्स, त्यानंतर लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, एंगेजिंग सिव्हिकली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट, सो डू स्कूल्स स्किल क्रिएटिव्हिटी. त्यानंतर व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज ब्युटिफुल, व्हॉट इज गुड, ते त्यात दिलेलं आहे आपल्याला पॅसेजमध्ये आता वरच्या. तर ते आपण या पद्धतीनं माइंड मॅपिंग करायचं असते. तर आपण आता ह्या माइंड मॅपिंगमध्ये काय काय शिकलो आतापर्यंत, जरी आता हा टॉपिक आपला कंप्लीट झाला असेल तरी. तर माइंड मॅपिंगमध्ये आईस ब्रेकर्समध्ये आपण काय बघितलं, तर जे सुरुवातीला मेन आयडिया आहे ते तिथली बघितली, आणि तुमची स्वतःची मग माइंड मॅपिंग करायची तशाच प्रकारे. तर त्याच्यावर आपण लिटरेचर हा भाग तुम्हाला समजून दिलेला आहे. त्यानंतर प्रिपेरिंग फॉर HSC एक्झामिनेशन, आता परीक्षेची तयारी करायची, काय काय करावं लागेल, तर टायटल दिला आपण समजा मेन आयडियाला की प्रिपरेशन फॉर किंवा प्रिपेरिंग फॉर द HSC एक्झामिनेशन. प्रिपेरिंग म्हणजे काय, प्रिपरेशन म्हणजे तयारी, बोर्डाची तयारी करण्यासाठी काय काय करावं लागेल. तुम्ही इथंच पॅसेजमध्ये मी दिले उत्तर असंच असावं काय नाही, तुमच्या मनात जे माइंडमध्ये आले, मनात आले म्हणजेच माइंड, आणि मॅपिंग म्हणजे टू पुट आउट, ते लिहिणं. तर मग अभ्यास बोर्डाची परीक्षा आली काय करावं लागेल, स्टडी हार्ड,
then planning of timetable, the planning of your rest or relax time, planning of difficult subject, some reading the formulas किंवा remind the formulas, then also writing practice, then reading increasing stamina, reading all books, prepare time रिव्हिजन. हे झाले तुमचं माइंड मॅपिंग. त्यानंतरचं पॉईंट काय दिलं आपण, क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये. तर सर केन रॉबिन्सन्स क्लेम्स, तर त्या पॅसेजमध्ये कशाविषयी भर दिला आहे तर स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी, एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी अँड क्रिएटिव्हिटी टू ॲक्वायर्ड इन द एज्युकेशन इट सेल्फ. त्यानंतर एक पॅसेज दिलेला आहे आपल्याला, जिलियन लिन, एक 8 वर्षाची मुलगी आहे, यंग 8 इयर्स ऑफ एज, प्रॉब्लेम स्टुडंट आहे. त्याच्यामध्ये काय आहे, इनॅबिलिटी टू सिट द स्टील अँड कॉन्सन्ट्रेट, मेडिकल एक्सप्लेनेशन, डॉक्टरनं टर्न ऑन द मेडिकल रेडिओ. आणि मग जिलियन काय करायला लागली, बिगॅन टू डान्स. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यात अपंगत्व असेल तरी त्यात क्रिएटिव्हिटी निर्माण केली की ते वेगळा मार्ग वापरला, रेडिओ गाणं लावलं की त्याच्यावरती डान्स करू लागले, म्हणजे ते क्रिएटिव्हिटी झाली स्तब्ध राहण्यापेक्षा. त्यानंतर नॉट सिक बट डान्सर, आजारी म्हणून नाही तर ते डान्सर म्हणून फेमस झाले. तर गणिताच्या विद्यार्थ्याला समजा 2+2 3 म्हणायचं नाही तर त्यातली क्रिएटिव्हिटी त्यात नाही म्हणायचं नाही तर त्याच्यात टीचिंग करून त्याला हिस्टॉरिकल मॅथमॅटिकल पद्धतीनं शिकवून क्लासरूममध्ये त्यात बदल करून क्रिएटिव्हिटी करायची. माइंड मॅपिंग झालं पाहिजे. त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला हिस्ट्री, तर हिस्टॉरिकल पद्धतीनं त्याला सांगितलं पाहिजे. पुन्हा 20th सेंचुरी स्किल्स किंवा टेक्निक्स काय आहेत नीडफुल, तर प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन, लर्निंग हाऊ टू लर्न, ट्रान्सफर ऑफ स्किल्स. आणि मग लास्टली आपण काय बघितलं, फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन किंवा एज्युकेशनल गोल्स. तर त्या पॅसेजमध्ये जे जे गोल्स आहेत ते आपण त्या ब्रँचेसच्या माध्यमातून मांडले. म्हणजे खूप इझी प्रश्न आहे हा, खूप सोपा प्रश्न आहे. आणि मग या पद्धतीनं आपल्याला माइंड मॅपिंग करता आलं पाहिजे. तर थोडक्यात काय, तर माइंड मॅपिंग म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की अजून एकदा सांगतो, माइंड मॅपिंग नेमकं काय. माइंड मॅपिंग इज द रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन इन जिओग्राफिकल फॉर्म किंवा ग्राफिकल फॉर्म. ग्राफिकल म्हणजे आकृत्या, ट्री डायग्रॅम किंवा एस्पेशली इन द फॉर्म ऑफ डायग्रॅम. आकृतीच्या माध्यमातून एखादी गोष्ट माणसाला लवकर पटते, त्याला एखाद्याच्या गोष्ट मनातली गोष्ट आकृतीवरून ओळखता येते, म्हणजे त्याला माइंड मॅपिंग म्हणायचं. इट इज हायरार्किकल, दॅट इज रँकिंग क्लासेस टर्म दॅट इज one above the other according to the importance and status and shows the relationship among the various elements. Mind mapping is a very useful way of transforming information into out of your brain. This process actually map out your ideas quite naturally and in a way that suits your inherent personal method of doing things. तर इनहेरंट मेथड म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या आतून तुम्हाला एखादी गोष्ट समजली, तुम्ही ते डायग्रॅमच्या माध्यमातून मांडता आली, म्हणजेच माइंड मॅपिंग. मग माइंड मॅपिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुन्हा सांगतो त्याच्या काही गोष्टी, पॉईंट्स टू रिमेंबर वाईल मेकिंग अ माइंड मॅप. काय करायचे, तर जशी एखादी आयडिया मनात येईल तशी येऊ द्या, म्हणजेच लेट द आयडिया फर्स्ट कम आउट ॲट मनात येऊ द्या आलेली. मग as they keep on popping up in your mind, recognize them later. जशा जशा मनात आल्या ते तुम्ही ओळखा पुन्हा आणि खाली मांडायचा प्रयत्न करा. नंबर 2, अजून काय कराल माइंड मॅप करताना, द मेन आयडिया इज क्रिस्टलाइज्ड इन द सेंटर अँड रेडिएट फ्रॉम देअर ब्रँचेस. मेन आयडिया आहे, मी सांगितलं तुम्हाला मेन आयडिया, जसं शहाजीज फॅमिली किंवा लिटरेचर 1 नंबरला येतं आणि त्याच्या ब्रँचेस खाली येतात. ती मेन आयडिया ओळखायला शिका आणि वर सेंटरला घ्या. त्यानंतर इच ब्रँच कंटेन्स अ की आयडिया, प्रत्येक ब्रँचमध्ये महत्त्वाची आयडिया असते, त्याला मेन आयडियाला रिलेटेड. त्यानंतर डिराइव्ड आयडियाज ऑफ लेसर इम्पॉर्टन्स फ्रॉम द ट्विग्स. ट्विग्स म्हणजे फांद्या, त्या फांद्यातून काय अजून फांद्या असतील, उपब्रँचेस असतील रिलेटेड, तर ते मांडा. द ब्रँचेस फॉर्म अ कनेक्टेड नोडल स्ट्रक्चर. तर
सर्व शाखा मिळून एकत्रित रचना तयार केली जाते. म्हणजेच समजा आता तुम्हाला मी सांगितलं की फ्रेम माइंड मॅपिंग किंवा माइंड मॅपिंग ऑफ युअर सब्जेक्ट्स, तर काय कराल तुम्ही? 12th स्टँडर्ड सब्जेक्ट्स हे झालं सेंट्रल आयडिया. आणि माइंड मॅपिंगमध्ये मग बाकीचे काय येईल? कोणते आले तुमचे 12th स्टँडर्डचे सब्जेक्ट? ते खाली येतील तुमचे. मग इंग्लिश, मराठी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, त्यानंतर AST, जॉग्राफी, कॉम्प्युटर, हे त्याच्या आल्या ब्रांचेस. पण मेन्स आयडिया काय झाली? तर स्कूल सब्जेक्ट किंवा 12th स्टँडर्ड सब्जेक्ट ही मेन आयडिया. आणि मग ती मेन सब्जेक्ट झाले. मेन आयडियाज कुठल्या? तर 12th स्टँडर्ड सब्जेक्ट्स ही झाली मेन आयडिया. आणि मग खाली ते जे सब्जेक्ट मांडणार तुम्ही ते झाल्या त्याच्या ब्रांचेस. तर ह्याला म्हणायचं माइंड मॅपिंग. तर अशा पद्धतीनं आपण आज माइंड मॅपिंग, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी, दॅट इज माइंड मॅपिंग. तर हे माइंड मॅपिंग काय मी सांगितलं, सोपं उदाहरण लक्षात ठेवा की समजा तुम्हाला माइंड मॅपिंग म्हणजे काय? सेंट्रल आयडिया, ब्रांचेस, सब ब्रांचेस अँड ऑल्सो सब ब्रांचेस. तर कसं तुम्ही करा ते? मोस्ट इम्पॉर्टंट, लेस इम्पॉर्टंट, लिस्ट इम्पॉर्टंट. अगदी महत्त्वाचं सुरुवातीला येईल म्हणजे सेंट्रल आयडिया, त्यानंतर महत्त्वाच्या ब्रांचेस, त्यानंतर कमी महत्त्वाच्या त्याच्या ब्रांचेस, त्यानंतर अगदी कमी महत्त्वाच्या. असं समजून घ्या ते. त्याला म्हणायचं माइंड मॅपिंग. आणि मग त्यासाठी एक्झाम्पल लक्षात ठेवा, सब्जेक्ट्स ऑफ 12th स्टँडर्ड हे झाले मेन आयडिया. आणि मग त्याला खाली तुम्ही काय देणार? कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला ते सब्जेक्ट खाली देणार, त्या झाल्या ब्रांचेस. तर अशा पद्धतीनं आपण एका सुंदर पद्धतीनं वी हॅव कम्प्लिटेड विथ ऑल अँगल द टॉपिक 3.2, डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी? Question mark, mind mapping. So we have completed this topic with all angle. उद्या मी तुम्हाला किंवा असं तुमच्या व्हॉट्सअपवर ग्रुपवरती या विषयाच्या नोट्स PDF I will send you on your WhatsApp group. Okay, till then, thank you. Okay dear friends, but study at home because it's a period of corona, and in the period of you must not be take rest in the home because 12th year is the important year in your life. So study hard and be positive about the study and syllabus. If you have any problem about especially English, please ask me by on my personal number that you are given on the WhatsApp group. So thank you. Okay.